नमस्कार, मी अमृता दीक्षित. आपण पाहत आहात आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनी. मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज स्वतः मैदानात उतरले आहेत. या रस्त्यावर जागोजागी पडलेले खड्डे आणि ते बुजवताना येणाऱ्या अडचणी त्यांनी समजून घेत ते मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करत आहेत. काहीही करून गणेशोत्सवापूर्वी हा रस्ता नीट करून वाहतुकीसाठी सुरळीत करावा असे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. तसेच तातडीने या मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रॅपिड क्विक सेटिंग हार्डनर M-60 चा वापर करून हे खड्डे बुजवता येतील का याचाही आढावा ते घेत आहेत. याबाबत सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीवेळीच त्यांनी संबंधित यंत्रणांना हे रस्ते सुरळीत करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. या सूचनांची कितपत अंमलबजावणी झाली आहे याचाही आढावा ते या दौऱ्यात घेणार आहेत. यावेळी खासदार श्रीरंगप्पा बारणे, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र थोरवे तसेच NHAI पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त कैलास शिंदे, रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, वाहतूक पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी हे देखील त्यांच्या सोबत उपस्थित आहेत. या रस्त्यावर मुंबई गोवा या रस्त्यावर गणपतीला आपल्या चाकरमान्यांना जाताना त्रास होऊ नये, त्यांच्या वाहनांना वाहतूक कोंडीमध्ये सामना करावा लागू नये म्हणून, खड्ड्यांचा सामना करावा लागू नये म्हणून आपण आज या ठिकाणी नवीन एक टेक्निक जी आपण नाशिक हायवेला वापरली, जिओ पॉलिमर टेक्नो पॅच अशा प्रकारचं ते मेथड आहे. आता तुम्ही जिथं उभे आहात ती 1 तासापूर्वी तो पॅच मारलेला आहे, खड्डा भरलेला आहे. आता त्याच्यातून गाड्या सुरू झालेल्या आहेत. तो एकदम म्हणजे M-60चा RMCचा आणि जिओ पॉलिमरचा एक मिक्स मेथड आहे. त्याच्याने आपण एक करतोय. दुसरं जे रॅपिड क्विक, दुसरं एक आहे रॅपिड क्विक हार्डनर M-60, हा एक मेथड आहे, त्याच्याने आपण खड्डे भरतोय. तिसरं आहे DLC, आपण जे सर्व्हिस रोड बघितलं ना तिथून येताना पळसपेच्या इथून, तो जास्तीचा जो रस्ता खराब आहे तो आपण DLCच्या माध्यमातून करणार आहोत, जेणेकरून ते पण एक RMCचंच एक प्रॉडक्ट आहे आणि त्यामुळे ते टिकाऊ आहे. आणि चौथं जे आहे, जिथे आपल्याला ट्रॅफिक जास्त काळ थांबवता येणार नाही अशा ठिकाणी प्रिकास्ट M-60चे प्रिकास्ट पॅनल, म्हणजे डायरेक्ट रोड तिथे आपण पॅनल आणून डायरेक्ट जोडायचे, ते आपण पुढच्या स्पॉटला ते आपण करतोय. त्यामुळे हे 4 प्रकारच्या मेथडमुळे हा मुंबई गोवा जो हायवे आहे हा याच्या माध्यमातून खड्डेमुक्त करण्याचा हा आपला आज प्रयत्न आहे आणि त्यावर पूर्णपणे ही टीम काम करते. याच्यामध्ये नॅशनल हायवेचे अधिकारी, PWD अधिकारी, MSRDCचे अधिकारी आणि आमचे एक SMC म्हणून आहे, त्यांनी देखील आम्हाला हे जे मेथड आहे, त्यांनी सुहास मेहता आणि आमचा पोरगा तो सत्या, हे सगळे लोक त्याचं एक अगोदर स्टडी केला आहे. कुठे कुठे खड्डे किती आहेत, कुठले खड्डे कुठल्या मेथडने भरायचे आहेत, कुठल्या मटेरियलने भरायचे आहेत, हे ठरवून आता हे काम सुरू झालेलं आहे. मला वाटतं गणपती पूर्वी हे जास्तीत जास्त आपण हा रस्ता जो आहे हा खड्डेमुक्त करण्यामध्ये यशस्वी होऊ अशा प्रकारचा एक विश्वास. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रस्त्यांवरील खड्ड्यांचा जो त्रास होतोय तो त्रास होऊ नये यासाठी शासनाकडून सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा आमचा मानस असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, सर्वश्री आमदार प्रशांत ठाकूर, भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, रवींद्र पाटील, विभागीय आयुक्त P वेलरासू, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्तेवाड, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक श्री घोटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, कार्यकारी अभियंता जगदीश सुखदेवे, रुपाली पाटील, प्रांताधिकारी राहुल मुंडके, प्रवीण पवार, ज्ञानेश्वर खुटवळ, इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। गणरायाच्या आगमनाला काही दिवस बाकी आहे। यासाठी गणेश मूर्तींना रंगोटी व फिनिशिंग करण्यामध्ये मूर्तिकार मग्न दिसत आहे। कारागिरांनी गणरायाच्या मूर्तींना कलर व फिनिशिंग करण्यास सुरुवात केली असून ती आता अंतिम टप्प्यात आला आहे। यावर्षी कच्च्या मालाच्या किमतीत 25% वाढ झाल्याने गणरायाच्या मूर्तींमध्ये देखील काही प्रमाणात भाव वाढ झालेली आहे। यावर्षी भोलेनाथांच्या रूपात तसेच श्रीरामांच्या रूपात गणरायाच्या मूर्तींची मागणी जास्त आहे। मूर्ती आपली जी आहे कंप्लीट होण्याच्या बेसिसवरती आहे। एक 2 काम राहिलेलं आहे, ते 2-4 दिवसांमध्ये कंप्लीट होऊन जाईल। 8 दिवस आधी हा माल संपूर्ण तयार राहील। हे जे गणित मूर्त्या जे आपण इथं बनवतो त्या आपण कसं मूर्त्या बाहेरून आणतात? माझ्याकडे काय असं मॉडेल टाकण्यासाठी खर्च येतो आणि त्या मॉडेल मधून तेवढं प्रोडक्शन व्हायला पाहिजे आणि त्याचे बेनिफिट आपण तेवढं मिळू शकत नाही। म्हणून मी आपल्या मित्रमंडळीचे जे कारखाने आहेत त्यांच्याकडनं 1-1 पीस, 2-2, 4-4, 5-5 पीस असे कोरे आणून त्यांना रिपेरिंग, फिनिशिंग वगैरे करून आणि कलर वगैरे आपल्या पद्धतीने करून ग्राहकांची पूर्तता करण्याचे काम करतो। साधारण किती महिन्यापासून आपलं हे काम सुरू असतं? तरी साधारणतः 3-4 महिने आधी करावं लागतं, त्यानंतर हे कम्प्लीट काम होतं। गेल्या वर्षापेक्षा या वर्षी काय भावात काय वाढ वस्तूंच्या आणि मूर्त्यांच्या? रंग, मटेरियल, कलर, मजुरी, POP सगळ्या मटेरियलमध्ये 25-30% वाढ झालेली आहे। तर मूर्तीचे जे सुरुवातीची किंमत आणि शेवटची किंमत अशा काय कशी आहेत आपल्याकडे किंमती? ज्या मूर्ती बघून असतात ते आपल्याकडे 1000 रुपयापासून तर आपलं मूर्तीची हाईट ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे किमती असतात। किती कशी आहेत, कुठल्या स्वरूपात आहे आपल्या मूर्त्या? आपल्याकडे भोलेनाथच्या स्वरूपात आहे आणि यंदा ते अयोध्येच्या रामच्या स्वरूपामध्ये 5-6 मॉडेल आहे आणि लालबाग आहे, गरुडवाली आहे, हनुमानजीची पोज आहे, राम सेतू आहे, 2 नंदीवाली आहे। मागणी कुठली याला जास्त? मागणी यावर्षी भोलेनाथ आणि रामला जास्त आहे। आतापर्यंत किती बुक झाला? बुकिंगचा आकडा झाला आहे 30-40 लाख। काय जे मंडळांचे काही कमी किंवा जास्त काही उत्साह कसं आहे? मंडळांच्या उत्साहात दरवर्षापेक्षा आता मोठ्या मूर्तींकडे जास्त कल होत चाललेला आहे। आमच्या चोपड्यातल्या भागातले जेवढी काय मंडळ आहे त्यांना 15 फूट, 18 फूट, 20 फुटाची मूर्ती पाहिजे, तर आम्ही ते बनवू शकत नाही। आमची फक्त 10 फुटापर्यंतची आहे मूर्ती आमच्याकडे असते, 8 फूट, 10 फूट। आता शेवटचा हात फिरवणं सुरू असेल? हा, बस आता कम्प्लीटच्या बेसिसवरती आहे सगळं काम आणि यात 25 तारखेपर्यंत हे सर्व कम्प्लीट होऊन जातील। कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर। नमस्कार, मी गणेश राऊत। ठाणे या शहराबद्दल काय बोलावं आणि काय नको। ठाणे या शहराने मला खूप चांगले मित्र दिले, खूप चांगले गुरु दिले। ठाणे या शहरामध्ये नृत्यासाठी एवढं चांगलं पोषक वातावरण आहे। गडकरी रंगायतन म्हणा, काशीनाथ घाणेकर म्हणा, असे
म्हणजे सुसज्ज असे रंगमंच ठाण्यामध्ये उपलब्ध आहेत की जिथे आपण आपली कला प्रेझेंट करू शकतो. आणि ठाण्यात बऱ्याच ठिकाणी नृत्याचे क्लासेस चालून माझ्यासारखे नृत्य दिग्दर्शक त्याच्यावरती गुजराण करत आहेत या ठाणे शहरामुळे. या ठाणे शहरामुळे आज आम्ही कुठेही गेलो तरी आम्हाला मानानं स्थान दिलं जातं ते या ठाणे शहरामुळे. ठाणं माझ्याकरता काय तर ठाणं माझ्याकरता एक माझं मंदिर आहे की ज्या मंदिरात मी गेल्यानंतर मला असं वाटतं की मी सुखी आहे, मी शांत आहे, मला खूप बरं वाटतं ठाणे शहरात आल्यानंतर की या ठाणे शहरामुळेच आज आम्ही नावारूपाला आहोत. आणि या ठाणे शहरानेच आम्हाला आमच्या सर्व गुणदोषांसह आम्हाला सामावून घेतलेलं आहे. म्हणून मला अभिमान आहे माझ्या ठाण्याचा. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.